श्री स्वामी समर्थ. गुरुपद म्हणजे नेमके काय? एखाद्या व्यक्तीने आध्यात्मिक किंवा धार्मिक मार्गावर मार्गदर्शनासाठी एखाद्या गुरुकडून मार्गदर्शन आणि आशीर्वाद स्वीकारणे. यामध्ये गुरु आपल्या शिष्याला योग्य मार्ग दाखवतात आणि त्याला आध्यात्मिक ज्ञानाकडे घेऊन जातात. गुरु हा शिष्यासाठी मार्गदर्शक, शिक्षक आणि आध्यात्मिक पिता असतो. तो शिष्याला अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाकडे घेऊन जातो. भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. या परंपरेत गुरु आपल्या शिष्याला केवळ ज्ञानच नाही तर जीवन जगण्याची कला देखील शिकवतो. गुरुपद घेताना गुरु आपल्या शिष्याला एक गुरुमंत्र, विशिष्ट मंत्र देतो, ज्याचा जप करून शिष्य आध्यात्मिक प्रगती करतो. गुरु आपल्या शिष्याला अनुग्रह, आशीर्वाद देतात, ज्यामुळे शिष्याला आध्यात्मिक शक्ती मिळते आणि तो आपल्या मार्गावर यशस्वी होतो. गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुजनांचा सन्मान करण्याचा दिवस असतो. या दिवशी लोक आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतात. गुरुपद स्वीकारणे म्हणजे केवळ एखादे पद स्वीकारणे नव्हे, तर गुरुच्या शिकवणीनुसार जीवन जगणे आणि आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणे. थोडक्यात तर गुरुपद घेणे म्हणजे योग्य मार्गदर्शनासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरुकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन स्वीकारणे. श्री स्वामी समर्थ.